कल्याण डोंबिवली शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा म्हणून ओळख असलेल्या ठाकुर्ली पूर्वेतील 90 फुटी आणि रेल्वे समांतर रस्त्यालगतच्या बकालपणा जैसे ते असताना रस्त्यात पडलेले जीवघेणे खड्डे आणि निखळलेल्या तुटलेल्या लाद्या आणि झाडांच्या मुळांमुळे मोडकळीस आलेले पदपथ पाहता आयुक्त महोदय, आम्ही चालायचं तरी कुठून, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. कल्याण डोंबिवली शहराला जोडणारा जवळचा पर्याय म्हणून हा रेल्वे समांतर 90 फुटी रस्त्याकडे पाहिले जाते. आजच्या काळात सर्वाधिक वाहतूक या मार्गावर ये जा करतात. ज्यावेळी हा रस्ता बनला त्यावेळेस रस्त्याच्या निर्मितीत सहभाग होता. गेल्या काही वर्षापासून वाढलेल्या अतिक्रमणाने येथे सौंदर्याला गाठबोट लागले असून आता रस्ते आणि पदपथ चालायच्या स्थितीत नसल्यामुळे येथे झाडांचे मुळंसुद्धा वाढलेले आहेत. मुळांनी रस्त्यावर पदपथचे नुकसान केले आहे. लाद्या निखळल्या आहेत तर पदपथ काही प्रमाणात वर उचलले गेल्याने ते चालण्यासाठी धोकादायक झाले आहेत. हे चित्र म्हसोबा चौकातून कल्याणपत्री पूलकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावर दिसते. येथील झाडे जर सोसाट्याच्या वाऱ्याने व मुसळधार पावसाने उन्मळून पडली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याकरता महापालिकेने योग्य लक्ष घालून या झाडांची देखभाल करावी आणि पदपथ चांगले करून द्यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. अहो, इथे जी झाडं लावलेली आहेत नगरपालिकांनी, ठीक आहे, ते चांगले आहेत, पण काही झाडं अशी आहेत की कधीही पडू शकतात. लोक जाणारी येणारी कोणाला जीवाला धोका होऊ शकतो किंवा त्यांना त्रास होऊ शकतो. याच्यापुढे जर काही घडलं त्याचा जिम्मेदार कोण असेल? तर आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिकांनी याच्याकडे जरा लक्ष द्यावं. धन्यवाद. ही झाडं लावली ती गोष्ट अतिशय चांगली आहे, पण ते झाडामुळे आपला फुटपाथ जो आहे तो फुटला गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जे फुटपाथ जे आहे त्याच्यावरनं JCB म्हणा, ट्रक म्हणा, हे नेऊन ते सगळे तुटलेले आहेत. कोणी रिपेअर करत नाही त्याला. पण उद्या भविष्यात जर समजा पावसाळा चालू आहे, उद्या एखादं झाड समजा मुळासकट उखडलं तर एक मोठी समस्या होऊ शकते. हो, ते तर आहेच. ते कधी नाही कधीतरी उकडणारच आहे ते, कारण मुळं वरती आलेली आहेत. काय मागणी कराल प्रशासनाकडे किंवा PDMCकडे? नाही, वेळोवेळी ते दुरुस्त केलं पाहिजे.